शेतकरी बंधू नमस्कार। आता आपण जे लखनौ 49 हे जी पेरूची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। त्याचबरोबर लखनौ 49 म्हणजे सरदार पेरू L49 म्हणतात त्याला। ही जी जात आहे ह्या जातीची लागवडीपासून उत्पादन, त्याचबरोबर ही जी जात जी आहे त्याला फोम पिशवी लावायची गरज नाही। त्याचबरोबर लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन आणि कुठल्याही वातावरणाला न बळी पडणारी निमॅटोड फ्री म्हटलं तर लखनौ 49 आणि पेरू लागवडीपासून 8 महिन्यात चालू होतो आणि कंटिन्यू आपल्याला 8 ते 10 महिन्यापर्यंत उत्पादन मिळतं। विश्रांतीचा काळ 2 महिने आहे या झाडांना आणि पेरूचा कलर आतील पांढरा आणि बाहेरनी जर ग्लेजिंग म्हटलं तर हिरवीगार पिवसर अशी। त्याचबरोबर हा पेरू खाण्यासाठी गोड। तर हे असं आपण आज जे व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे। आता ही टोटल 50,000 रोपाचा जो प्लॉट आहे बघू शकतो आपण। आणि ज्या पेरूपासून आपल्याला लागवडीपासून एका एकरातून उत्पादन आपल्याला पेरूचं सरासरी 9 ते 10 लाख रुपये जे महाराष्ट्रातील माझे शेतकरी बंधूंनी उत्पादन घेतलेलं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे। ह्याच व्हिडिओमध्ये आपण रीबॅगिंग पण करताना लखनौ 49 बघणार आहे आणि जे आपल्याकडे अशी 50,000 रुपयाचा जो प्लॉट आहे हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये जो 1 महिना आधी रीबॅगिंग केलेला आहे बघू शकतो आपण। झाडाला किती तेज आहे, कारण आपली नर्सरी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे लाखाच्या पट्टीमध्ये ही रोपं तयार होत असतील। मग त्यामध्ये लखनौ 49 असेल, त्याला सरदार पेरू म्हणतो आपण, त्याचबरोबर सदाबहार पेरू, व्हीएनआर, अलाहाबाद सफेदा हे आपल्याकडे जाती मिळतात आणि नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानाला बिल मिळतं। तर ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला लागवडीपासून सर्व नियोजन तसेच क्लोन जे रीबॅगिंग चालू असतात ते पण व्हिडिओ आपण माहिती ह्या ह्याच्यात घेणार आहे। तर तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपले असे नवनवीन रोज व्हिडिओ येत असतात। आज दिनांक 8/2/2024ला जो आपण व्हिडिओ बनवत आहोत तो सरदार 49 L49 सफेद पेरू, कलर आतला पांढरा, खायला एकदम चवीला गोड आणि बाजारात ज्याला मागणी असते आणि इतर पेरूपेक्षा याचा दर जो कायम ठरलेला आहे 45 ते 50 रुपये किलो, तर त्या जातीची आपण माहिती घेणार आहे। आणि अगदी घसानं जो पेरू लागतो तो L49। तर अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओ कंटिन्यू पाहायचा आहे आणि आपल्याला बुकिंग नंतर रोपं घरपोच मिळतात। महाराष्ट्रात कुठेही रोपं आपल्याला घरपोच शासन मान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं। तर ही 1 महिन्यापूर्वी आपण रीबॅगिंग केलेला L49चा जो प्लॉट आहे 50,000 रोपांचा तो बघू शकतो। त्याचबरोबर ह्याच व्हिडिओमध्ये जो आपण रीबॅगिंग चालू असणारा व्हिडिओ, आता आपण टॉपवरून असे प्लॉट असतात, कारण नर्सरी आपली कोकणात असल्यामुळे 35 एकरात नर्सरी आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी, अगदी 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी। तर अशा प्रकारचं आपण जे रीबॅगिंग लखनौ 49चं चाललेलं आहे दुसऱ्या प्लॉटमध्ये ते बघू शकतो। हा आपला एक प्लॉट आहे लखनौ 49चा 50,000 रोपांचा। त्याचबरोबर त्या बाजूलाच दुसरा पण प्लॉट आपण लखनौ 49चा, कारण पश्चिम महाराष्ट्रातील मोठी नर्सरी असल्यामुळे रोपांना मागणी पण तशीच असते, शासन मान्य नर्सरी असल्यामुळे आणि आपल्याकडे 5 वर्षापर्यंत अशी तयार फळझाडे मिळत असल्यामुळे खात्रीची रोपं, सल्ला मार्गदर्शन, सर्व नियोजन। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। आपला दिवस शुभ असो। शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। आता आपल्याला L49 म्हणजे सरदार लखनौ 49 ही जी जात उत्तर प्रदेशमधली आहे, जी पहिले आपण बियापासून त्याचबरोबर गुटी कलम, पाचर कलम ह्या रोपाची लागवड करत होतो। आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण L49 क्लोनमध्ये म्हणजे मदर प्लॅनच्या ब्रँचेसपासून कटिंग घेऊन त्याला लॅबमध्ये रूट आपण हे केल्यानंतर म्हणजे सुरुवातीला आपण ह्या रोपापासून जे रोप डेव्हलप केलेलं आहे, मदर प्लॅन्ट आहेत आपल्याकडे, त्यामुळे ह्या व्हरायटीमध्ये कीड रोगाला न बळी पडणारी, त्याचबरोबर निमॅटोड फ्री आणि पेरू चवीला एकदम गोड, बाजारात त्याला मागणी भरपूर
आणि इतर पेरूपेक्षा दर जास्त अशी ही लखनौ 49 ही जात आहे. त्याला सरदार म्हणतो आपण. आणि ही रोपं लावल्यापासून आपण 7 ते 8 महिन्यात उत्पादन धरू शकतो. क्लोनची असल्यामुळे निमॅटोड होत नाही. त्याचबरोबर कुठल्याही वातावरणात ही झाडं चांगली स्टेबल होतात, उत्पादन चांगलं मिळतं. इतर जातीपेक्षा फोम आणि हे लावण्याची पिशवी लावण्याची गरज नाही. असा हा लखनौ 49 पेरू लावल्यापासून आपल्याला 7 ते 8 महिन्यात चालू होतो आणि 11 महिन्यामध्ये आपल्याला ह्या पेरूपासून उत्पादन चालू होतं. आणि सरासरी एका वर्षामध्ये 30 ते 35 किलो जी उत्पादन देणारी जात आहे ती लखनौ 49. तरी ही नर्सरी महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी 35 एकरात शासनमान्य नर्सरी. बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच आणि सरकार नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळणार. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कारण असे आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात. आज दिनांक 8/2/2024 हा व्हिडिओ तयार होत आहे. याच व्हिडिओमध्ये आपण लागवडीपासून सर्व माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर जे क्लोन आपला बॅगिंग केला जातो त्या क्लोनमध्ये आपण जे घटक वापरलेले आहेत, गांडूळ असेल, लिंबोळी पेंट, थिमेट, त्याचबरोबर तंबाखूची भुकटी, हे सर्व घटक वापरल्यामुळे निमॅटोड फ्री जी रोपं तयार होतात ते आपण बघू शकतो. आणि अशा प्रकारे जे क्लोन लॅबमधून, स्वतःची लॅब असल्यामुळे आपल्या लॅबमधून जे क्लोन येतात अशा प्रकारचे हे क्लोन, कारण नर्सरी ही पश्चिम महाराष्ट्रातली सर्वात मोठी नर्सरी आहे. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आणि ही क्लोन तयार केल्यापासून बॅगेत भरल्यापासून 6 महिन्यानंतर विक्री होणार. साधारण रोपाची उंची 2-2.5 फूट असणार आणि रोपाची किंमत ही 50 रुपये नर्सरीवरती असणार. शेतकरी बंधूंना अनुदानाला बिल मिळणार. त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आता टोटली 50,000 रुपये आहेत. हे आता रिबॅगिंग जे चाललेलं आहे बघू शकतो आपण. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेतकरी बंधू नमस्कार. आता जे आपण क्लोन रिबॅगिंग चाललेलं आहे ही पेरूची जात आहे लखनौ 49. लखनौ 49 म्हणजे याला L49 म्हणतात, सरदार पेरू म्हणतात. L49 जर पेरू म्हटलं तर ही जात जी आहे ही लखनौ उत्तर प्रदेशमधली जात आहे. त्यामुळे त्याला L49, आपल्या मराठी भाषेत त्याला सरदार पेरू म्हणतात. तर ही जी पेरूची जी क्लोनची जात आहे, हा जर पेरू म्हटलं तर आता हा क्लोन जो भरायचा चालू आहे, एक 50,000 रोपं जी क्लोनिंगची आहेत ही भरायला चालू आहेत. हा प्लॉट जो आहे अशा प्रकारे रिबॅगिंग चाललेला आहे बघू शकतो आपण. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपले साक्रीचे भास्कर पाटील म्हणून शेतकरी आहेत, आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आहेत. त्यांना L49 हा पेरू लागवड करायची आहे 6 एकरमध्ये. त्यासाठी तिने सर L49चा व्हिडिओ, त्याचबरोबर लागवड, अंतर, उत्पादन माहिती ही सर्व त्या व्हिडिओमध्ये पाहिजे त्यांना. तर पाटील साहेबांनी गेल्या वर्षी आपला नारळ लावलेला आहे. आता त्यांना तो पेरू लावायचा आहे 6 एकरमध्ये. त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहोत आपण. त्याआधी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आता जे आपण लखनौ 49 जर पेरू म्हणलं तर ही जात लावल्यापासून आपल्याला 8 ते 9 महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं. आणि पेरूचा कलर हा आतील भाग पांढरा असतो. पेरू लागल्यापासून कंटिन्यू आपल्याला 8 ते 9 महिने उत्पादन मिळतं. त्याचबरोबर पेरूपासून ह्या जाम जेलीपासून सर्व अशा बाय प्रोडक्ट बनवता येतं. त्याचबरोबर L49 ही जात फळमाशी किंवा ह्याला बळी पडत नाही. त्याचबरोबर झाडाला आपण ताण दिल्यानंतर कंटिन्यू 8 ते 9 महिने आपल्याला उत्पादन मिळत असतं. हे लखनौ 49चं वैशिष्ट्य. आणि हे जे लागवड अंतर जर म्हटलं तर आपण 8x6, 10x6, 9x6 अशा पद्धतीने लागवड केली तर एकरामध्ये आपली 650 ते 700 रोपं लावू शकतो आपण. आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं. आता ज्यावेळी आपण रोप लावतो त्यानंतर हे रोप जमिनीमध्ये लागले की फास्ट वाढत असतं आणि शेंडा कट केला की त्याला फुटवा येत असतो. आता हे जे रिबॅगिंग चाललेलं आहे हा पेरू रिबॅगिंग केल्यापासून 6 महिन्यानंतर आपण विक्रीसाठी रोपं देत असतो. आता
लखनौ 49 जर पेरू म्हटलं तर पांढरा पेरू असल्यामुळे आणि चवीला गोड एकदम, त्यामुळे याला बाजारात चांगली मागणी असते। त्याचबरोबर लखनौ 49 हा लागताना घसाने लागत असतो। सरासरी एक झाड आपल्याला एक वर्षामध्ये 30 ते 35 किलो माल देतं आणि लखनौ 49 पेरू हा बांधावरून आपल्या विक्रीचा दर असतो 45 रुपये ते 50 रुपये किलो। त्याला फोम लावायची गरज नाही, त्यामुळे आपल्याला हा पेरू लागवडीपासून 8 ते 9 महिन्यात चालू होत असल्यामुळे शेतकरी बंधूंना रोगराईला किडीला कुठल्याही बळी पडत नाही अशी जात म्हटलं तर लखनौ 49। आणि आता आपल्याकडे क्लोनमध्ये रोपं मिळत असल्यामुळे, कारण क्लोनमध्ये रोपं काढल्यामुळे आपल्याला काय होतं की रोपाची वाढ फास्ट मिळते आणि उत्पादन चांगलं मिळतं। आता क्लोनमध्ये फुल काय आहे बघू शकतो आपण, हा पांढरा पेरू असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याकडे आता हे लहानच रोपाला कळी सेटिंग झालेली असते, पण ती कळी खोडायची आहे आपण आणि चांगलं रोप सेट झाल्यानंतरच जमिनीमध्ये वाढल्यानंतरच आपण या रोपाची लागवडीपासून 7 ते 8 महिन्यामध्ये चांगलं उत्पादन धरायचं आहे। आता जर हा पेरू म्हटलं तर एकरामध्ये आपली जी 650 ते 700 रोपं लावू शकतो। शासकीय योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं, भाऊसाहेब फंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल, तर ह्या योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं। त्याचबरोबर ही जी रोपं लावल्यापासून आपल्याला 8 महिन्यामध्ये चालू झाल्यानंतर 3.5 महिन्यामध्ये पेरू हा तयार होत असतो। सरासरी मार्केटला हा पेरू आपला 45 ते 50 रुपये किलोने जातो आणि एका झाडापासून आपल्याला जे उत्पादन मिळतं ते साधारण ॲव्हरेज जर काढलं तर 30-35 किलोपर्यंत आपण एका झाडाला माल धरू शकतो। म्हणजे सरासरी एका झाडापासून आपण 1500 रुपयाचं उत्पादन जर पकडलं एका वर्षामध्ये, तर एकरामध्ये आपली 600 रोपं जर पकडली तरी सरासरी आपल्याला 8 ते 9 लाख रुपये उत्पादन होतं। आणि इतर जातीपेक्षा हे जो वैशिष्ट्य म्हणजे हे पेरू जात रोगाला बळी पडत नाही, काटक जात आहे। आपले जे वाडवडील जी लोक पेरूची लागवड करायची ती ही लखनौ 49ची, याला 49 म्हणतात, याला सरदार पेरू म्हणतात। तर हा जे पेरू म्हटलं तर क्लोनचा असल्यामुळे झपाट्याने वाढत असतो आणि आपल्याला जे जमिनीमध्ये लागल्यानंतर निमेटोड ह्याचा असा त्रास ह्या जातीला होत नाही, कारण गुटी कलमाची रोपं लावली तरी त्याला निमेटोडचा त्रास होतो, पाचर कलम लावलं तरी निमेटोडचा त्रास होतो। पण ह्या जातीला क्लोनमध्ये रोप असल्यामुळे आपल्याला काही अडचण येत नाही। आता ज्यावेळी आपण रोप लावतो 1 महिन्यानंतर याचा शेंडा कट केल्यानंतर त्याला बगल फांद्या चालू होतात। त्यानंतर रोप चांगलं स्टेबल झाल्यानंतर प्रत्येक 3 महिन्याला आपण शेंडा कट केला की आपण 8व्या महिन्यामध्ये झाडाला ताण दिला तरी त्यानंतर आपण पानगळ झाल्यानंतर पाणी बंद करतो, त्यामुळे पानगळ झाल्यानंतर त्याला बूम फ्लावर असेल, त्याचबरोबर कीटकनाशक बुरशीनाशक ही जी फवारणी जर ठेवली तर झाडाला कळी चांगली येते आणि उत्पादन चांगलं मिळतं। इतर पेरूसारख्या याला फोम लावायची गरज नाही आणि पेरू दिसायला शायनिंग तिची चांगली असते। त्याचबरोबर रोपाला ग्लिजिंग म्हणतो आपण, आणि पेरू हा चवीला गोड असल्यामुळे याला बाजारात कायम 12 महिने दर असतो। आपली जी लागवड महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी झालेली आहे। आता नर्सरी आपली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे महाराष्ट्रात सर्व शेतकरी बंधूंना रोपे बुकिंग केल्यानंतर घरपोच मिळतात। त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते। शासनमान्य नर्सरी असल्यामुळे सर्व भागामधील शेतकरी बंधूंना अनुदान घेता येतं। भाऊसाहेब फंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, बघू शकतो आपण याला 49ची क्लोनमधली रोपं, जी रोपं लावल्यापासून 8 महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं। सरासरी एक झाड 30-35 किलो माल देतं 8 महिन्यामध्ये आणि त्याचा विश्रांतीचा काळ हा 1.5 ते 2 महिने राहतो। म्हणजे बाग आपण तानावर सोडल्यापासून फुलकळी येण्यासाठी मग त्याला आपल्याला बूम फ्लावर असेल किंवा नॅचरलमध्ये पानगळ करता येते किंवा इतरेलची फवारणी करता येते। आणि झाडाचं आयुष्यमान जे आहे हे 25 ते 30 वर्षापर्यंत ह्या बागा चालतात। त्यासाठी आपण अंतर घेताना 9x6 घ्यायचं आहे किंवा 10x6 घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने लागवड अंतर घेतलं तर आपल्याला ह्या जातीला रोगाला बळी पडणारी जात नाही
काटक जात आहे, त्यामुळे आपले वाडवडील जे लागवड करत होते पांढरा पेरू म्हणून, ती लखनौ 49 जात. तर शेतकरी बंधूंनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे. बुकिंगनंतर रोपं महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी घरपोच मिळतात. आता जी आपण धुळ्याला रोपं भास्कर पाटलांना 6 एकरमध्ये जी पेरू लावायचं आहे, हे त्यांना बुकिंगनंतर ही रोपं घरपोच मिळणार आहेत. आता ही रोपं 6 महिन्यानंतर आपण विक्रीसाठी काढणार आहे. असं 12 महिने आपल्याकडे रिबॅगिंग होत असतं. आणि क्लोन स्वतःची लॅब असल्यामुळे आपल्याकडे क्लोन तयार होत असतात. मग टिश्यूचे डाळिंब असेल, केळी असेल, सागवान असेल, बांबू अशी टिश्यू कल्चरमध्ये रोपं तयार होतात. 5 वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळझाडे तयार मिळतात. ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळतात. त्याचबरोबर उत्पादनासाठी आपल्याला अशी रोपं दिल्यानंतर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे सर्व फळझाडे ही मिळत असतात. आता ह्याच प्लॉटमध्ये आपण बघू शकतो हे अशा प्रकारचे क्लोन जे आपण बॅगिंग करत असतो. L49 निमॅटोड फ्री, ह्या जातीला निमॅटोड किंवा कुठल्याही कीड त्याला बळी पडत नाही. ही जात अशी म्हटलं तर लखनौ 49 जी आता आपली रिबॅगिंग चालू आहे. मॅडम जरा रिबॅगिंग करा एक प्लॅन्ट, बघू शकताय. अशा प्रकारचे जे रिबॅगिंग असतं. आता ह्या मातीमध्ये आपण तंबाखूची भुकटी, मासळी खत, लिंबोळी पेंट, थिमीट, त्याचबरोबर गांडूळ असे सर्व घटक वापरून रिबॅगिंग करत असतो, जेणेकरून शेतकरी बंधूंना निरोगी रोपं जावीत. आणि रोपं ही स्वतः आपण रिबॅगिंग करत असल्यामुळे आपल्याला पाहिजे त्या स्टेजमध्ये रोपं मिळत असतात. आता ही रोपं आम्ही ज्यावेळी रिबॅगिंग केलीत की त्यानंतर त्याला ह्युमिक ॲसिड 12% आणि 22 आळवणी करत असतो. आणि त्याचबरोबर विद्राव्य खतं त्यांना 19 ही सर्व आम्ही देत असल्यामुळे रोपाची वाढ चांगली होते आणि रोपं चांगली स्टेबल होतात. 6 महिन्यामध्ये साधारण रोपाची उंची 2.5-3 फूट होते. त्यावेळी आपल्याला ही रोपं शेतकरी बंधूंना विक्रीसाठी तयार झाल्यानंतर आपण बुकिंगनुसार रोपं देत असतो. आपल्याकडे पेरूमध्ये सदाबहार पेरू, त्याचबरोबर VNR पेरू, पाचर कलम, त्यानंतर अलाहाबाद सफेदा आणि ही लखनौ जात अशी सर्व आपल्याकडे रोपं मिळत असतात. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी. त्याचबरोबर ह्याच व्हिडिओमध्ये आपण जांभळीची माहिती घेणार आहे. जी जांभळीमध्ये 2 जाती आहेत. त्यामध्ये सफेद जांभळ असेल, कोकण भाडोली जांभळ. सफेद जांभळ म्हटलं तर लागवड अंतर आहे 12x12, 12x8, 10x8. तर अशा पद्धतीने लागवड जर केली आपण तर मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि लावल्यापासून 1 वर्षामध्ये उत्पादन चालू होतं. आज जांभळीमध्ये पण बाय प्रोडक्ट बनत असल्यामुळे बाजारात त्याला चांगला दर आहे. आता जांभळीसाठी जे ताण देण्याचा प्रकार आहे, त्याचबरोबर लागवडीपासून सर्व मार्गदर्शन, सर्व नियोजन, जी शेतकरी बंधूंनी रोपं घेतल्या त्यांना लागवडीपासून सर्व माहिती मिळत असल्यामुळे आपल्याला सर्व नियोजन मिळत असतं. तसेच आता आपल्याकडे हे VNR पाचर कलम ही पण रोपं इथं आहेत, बघू शकतो आपण. रोपं हँडलिंगसाठी अशी बाहेर काढली जातात. सर्व रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन आणि नियोजन मिळत असतं. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला ह्या चॅनलवरती 6000 आपले व्हिडिओ आहेत हे बघता येतात. घर बसल्या सर्व झाडांची माहिती मिळत असते. आणि अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क केल्यानंतर बुकिंगनंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळत असतात. बघू शकतो आपण. तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आणि ह्या यूट्यूब चॅनलवरती जेवढे व्हिडिओ आहेत तेवढे आपण बघून त्याला लाईक करू शकतो, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओनंतर आपल्याला त्याच रेंजमध्ये दुसरा व्हिडिओ पण आपल्याला बघता येतो. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो.